नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राजीव पाटील. ॲग्रीलॉजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आजचा विषय घेऊन आलोय आपल्या पुढे, की वृक्षारोपण करत असताना, त्या खड्डा भरत असताना त्यामध्ये जर आपण वाळूचा कॉलम तयार केला, विशेषतः एक पीव्हीसी पाईप जर आपण घेतला आणि त्यामध्ये वाळू टाकून खड्डा भरताना एक कॉलम तयार केला, तर खूप चांगल्या पद्धतीने त्या झाडांची वाढ होऊ शकते आणि त्याच्यामध्ये सक्सेस रेट आपण निश्चितपणे वाढवू शकतो. विशेषतः दुष्काळी परिस्थिती असेल, पाण्याची कमतरता असेल आणि आपल्याला कमीत कमी पाण्यामध्ये खूप जास्त झाडं जगवण्याची इच्छा असेल, तर निश्चितपणे हे तंत्रज्ञान आपल्यासाठीच उपयुक्त आहे. तर आणि आपल्याला मान्सूनमध्येच वृक्षारोपण केलं पाहिजे असं काही बंधन नाही. विशिष्ट प्रकारचं तंत्रज्ञान वापरून एक उन्हाळ्याचे फक्त 2-3 महिने जे आहेत, एप्रिल, मे वगैरे, तर तेवढे सोडून बाकी कुठल्याही सीझनमध्ये आपण वृक्षारोपण केलं तरी यशस्वी करता येणं शक्य आहे. आता वृक्षारोपण करत असताना आपल्याला हे बघणं गरजेचं आहे, की त्या झाडांच्या खऱ्या गरजा काय आहेत आणि त्या लक्षात आल्या तरच आपण त्यांना यशस्वीरित्या जगवू शकतो. तर झाडांच्या किंवा रोपांच्या सगळ्यात महत्त्वाच्या गरजा आहेत ती म्हणजे सकस आणि भुसभुशीत माती, की ज्याच्यामध्ये ते वाढणार आहे, जिथून ते अन्नद्रव्याचं शोषण करणार आहे. त्यानंतर मुबलक सूर्यप्रकाश हा सुद्धा गरजेचा आहे. कारण की कुठली वनस्पती असेल, तर ती सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये प्रकाश संश्लेषण करून ते पानं त्या ठिकाणी अन्न तयार करतात आणि त्यामुळेच त्या झाडाची वाढ होत असते आणि ते यशस्वी होत असतं. आणखी त्याची गरज असते मातीतील ओलावा. हा तर खूप महत्वाचा आहे, कारण की आपण म्हटलंच आहे, की पाणी हे जीवन आहे आणि पाणी नसेल तर झाडं जगवणं काय कुठलाही सजीव जगवणं आपल्याला शक्य होणार नाही. तर ते ओलावा आपल्या मातीमध्ये जास्तीत जास्त कसा खाली मुळांपर्यंत जाईल आणि तो जास्तीत जास्त टिकून राहील, याच्यासाठी आपल्याला काहीतरी व्यवस्था करणं गरजेचं आहे. आणखी वृक्षारोपण यशस्वी होण्यासाठी काय गरजेचं आहे? तर त्या झाडांना त्रास देणारे जे काही प्राणी असतील, कीड असेल, रोग असतील आणि खरं म्हणजे वनस्पतीचा किंवा झाडांचा सगळ्यात मोठा शत्रू जर म्हटलं, तर तो मानव म्हणजे आपणच आहोत. तर माणसांपासूनही संरक्षण करणं, त्यासाठी काही ट्री गार्ड्स असतील, कुंपण असेल, वॉचमन असेल, अशी व्यवस्था करणं आपल्याला गरजेचं असतं. पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये फोकस करणार आहोत, की जमिनीमध्ये जास्तीत जास्त पाणी किंवा ओलावा कसा मुरेल. मग ते पावसाचं पाणी असेल किंवा सिंचनाचं किंवा ड्रिप इरिगेशन असेल. कुठल्याही पद्धतीने आपण जर झाडाला पाणी दिलं, तर असं दिसून येतं की पाणी आपण बदलीने दिलं किंवा ठिबकने दिलं, तर वरचा पृष्ठभाग फक्त ओला झालेला दिसतो आणि मुळं मात्र कोरडे राहतात. म्हणजे असं झालं की तळ्याकाठी ताणलेला. आपल्याला वरून असं वाटतं की आपण खूप छान त्या झाडांना पाणी दिलंय, आता ते खूप छान वाढतील. पण काही दिवसांनी लक्षात येतं की त्याची वाढ होत नाही आणि बरेचसे झाडं मरायला लागतात. याचं मुख्य कारण बऱ्याच ठिकाणी असं दिसून येतं, की त्या झाडांच्या मुळांपर्यंत पाणी जात नाही, फक्त वरचा पृष्ठभाग मात्र ओला होतोय. त्यानंतर जास्तीच्या पाण्याचा निचरा होणं हे सुद्धा गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं दिसतं की पाणथळ जमीन असेल तर खोलगट बाग असेल तर त्या ठिकाणी पाणी साचत जातं. पावसाचं असेल किंवा सिंचनाचं असेल आणि पाणी साचल्यामुळे त्या मुळांना ऑक्सिजन मिळत नाही, हवा खेळती राहत नाही आणि त्यामुळे ते झाड हळूहळू मरायला लागतं किंवा त्याच्या वाढीवर त्याचा वाईट परिणाम होतो. तर ही सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची. त्याचप्रमाणे जमिनीमध्ये हवा पण खेळती राहिली पाहिजे आणि निचराही झाला पाहिजे. निचरा झाला म्हणजे आपोआपच त्या ठिकाणी हवा खेळती राहू शकते आणि इतर सूक्ष्मजीव जे असतील, गांडूळ असतील, या सगळ्यांना श्वसन करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे झाडाच्या मुळांना सुद्धा श्वसन करण्याची गरज असते आणि त्यासाठी त्या जमिनीमध्ये पुरेसा हवा खेळती राहणं गरजेचे आहे. तर ह्या सर्व जे फायदे आपण बघितले, हे एकाच पद्धतीने आपल्याला मिळू शकतात एकाच वेळी. ती म्हणजे खड्डे भरत असताना पीव्हीसी पाईप वापरून वाळूचे कॉलम तयार केले, तर हे सहज शक्य होऊ शकतं. आता प्रत्यक्ष वृक्षारोपण करताना आपल्याला काय काळजी घ्यायची, ते इथे बघू आपण. की मातीची गुणवत्ता आणि रोपाचे वय लक्षात घेऊन शक्य तेवढे खोल खड्डे आपल्याला घ्यायचे आणि साधारणपणे कुठलंही वृक्षारोपण असेल तर खड्ड्याचा जो आकार आहे तो 2 बाय 2 बाय 2 फूट किंवा 2 बाय 2 बाय 3 फूट असेल किंवा 3 बाय 3 बाय 4 फूट, साधारणतः या आकाराचे खड्डे आपण करत असतो. आता या ठिकाणी एक लक्षात घ्यावं की खड्ड्याच्या रुंदीपेक्षा त्याची खोली अधिक असणं जास्त गरजेचं. कारण की मुळांची वाढ जी खाली होणार आहे, तिला भुसभुशीत माती मिळावी, तिला वाव मिळावा मुळं वाढण्यासाठी.
यासाठी त्या खड्ड्याची खोली जास्त असणं हे जास्त गरजेचं आहे. आता या ठिकाणी एक खड्डा आपल्याला खोदून दाखवलेला आहे आणि त्याची उजव्या साईडला आपल्याला त्या ठिकाणी त्याची लांबी रुंदी अंदाजाने केलेली आहे. तर जेवढं आपलं मातीची क्वालिटी जेवढी कमी प्रतीची असेल तेवढा खड्ड्याचा आकार आपल्याला वाढवायचा किंवा कमीत कमी खोली त्याची वाढवायची आणि त्या मातीचा गुणवत्ता जर चांगली असेल तर फार जास्त खोल खड्डे घेण्याची गरज नाही. खड्डा खोदत असताना एक काळजी घ्यायची आपल्याला की पृष्ठभागाचा जो 45 सेंटीमीटरचा थर आहे म्हणजे वरचा थर तो आपल्याला बाजूला काढायचा आहे आणि त्याच्या खालची जी काही माती निघणार आहे त्याचा ढीग वेगळा करायचा. असे 2 स्वतंत्र ढीग आपण केलेले आहेत आणि त्या खड्ड्याला भरत असताना तो वरचा जो पहिला थर आहे पृष्ठभागाचा तो आपल्याला आधी यूज करायचा आहे. कारण की या मातीमध्ये पृष्ठभागाची माती ज्याला आपण म्हणतोय त्यामध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण भरपूर असतं. त्याच्यामध्ये अन्नद्रव्यांचंही प्रमाण भरपूर असतं. सूक्ष्म अन्नद्रव्ये, सूक्ष्म जीव सुद्धा बऱ्यापैकी असतात. म्हणून पृष्ठभागाची माती ही सुरुवातीला आपल्याला खड्डा भरण्यासाठी वापरायची आणि जर गरज वाटली तरच आपल्याला ते खालचा जो थर आहे 45 सेंटीमीटरच्या खालचा तो वापरायला हरकत नाही जर चांगली गुणवत्ता असेल तर. आणि खूपच आपल्याला वाटलं की मातीची गुणवत्ता चांगली नाही तर अशा वेळी आपण निश्चितपणे त्याच्यामध्ये गाळाची माती, पोयटा माती ज्याला आपण म्हणतो ती आणून टाकावी आणि त्यामध्ये कमीत कमी त्या मातीच्या 20% प्रमाण हे सेंद्रिय खताचं असलं पाहिजे, ऑर्गॅनिक मॅन्युअर. मग ते तुम्ही शेणखत वापरा, कंपोस्ट खत वापरा किंवा जे काही असे विकत मिळणारे जे सेंद्रिय खत असतील कंपन्यांचे ते सुद्धा वापरायला हरकत नाही. पण शक्यतो शेणखत, कंपोस्ट खत मिळत असेल तर ते अधिक चांगलं. चांगलं कुजलेलं घ्यावं. त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा ही जी बुरशी आहे, ज्याला आपण बायो फर्टिलायझर म्हणतो, ते निश्चितपणे टाकावं. या ट्रायकोडर्मामुळे त्या खड्ड्यामध्ये जे काही बुरशीजन्य रोग असतील ते नियंत्रण करायला मदत होते. ट्रायकोडर्मामुळे त्या झाडाला पांढरी मुळं फुटण्याला मदत होते की ज्याच्यामुळे त्या झाडाची वाढ चांगली होऊ शकते आणि काही प्रमाणात नेमॅटोड कंट्रोल सुद्धा ट्रायकोडर्मामुळे होऊ शकतो. तर निश्चितपणे त्याच्यात ट्रायकोडर्माचा वापर करा. परत त्याच्यामध्ये मुळांची वाढ चांगली होण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट किंवा स्फुरदयुक्त कोणतेही रासायनिक खत आपल्याकडे असेल तर साधारणतः 250 ग्रॅम आपण सिंगल सुपर फॉस्फेट त्याच्यामध्ये मातीमध्ये मिसळा किंवा बोनमेल जरी असेल आपल्याकडे तर ते 500 ग्रॅम पर्यंत एका खड्ड्यासाठी आपण वापरू शकतात. आता हे असं केल्यामुळे काय होईल की त्या खड्ड्यामध्ये एक सूक्ष्मजीवांचंही प्रमाण वाढेल आणि अन्नद्रव्य पण पुरेशा प्रमाणात राहतील. त्याचबरोबर सेंद्रिय पदार्थ सुद्धा म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन ज्याला आपण म्हणतो त्याचे प्रमाण पुरेसर झाल्यामुळे झाडाची वाढ चांगली होईल. आता या ठिकाणी खड्ड्यामध्ये पाईप कसा ठेवायचा हे आपल्याला दिसतंय. तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं की खड्डा खोदल्यानंतर त्या खड्ड्याच्या एका कोपऱ्याला म्हणा किंवा 2 किंवा 3 किंवा 4 जशी आपली इच्छा असेल तेवढे जास्तीत जास्त पाईप जेवढे आपण वापरले तेवढं आपल्याला ते फायदेशीर होणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला दाखवलंय की 4 पाईप आपण त्या ठिकाणी वापरलेले आणि पाईपचा जो आकार आहे तो 3 ते 4 इंच व्यासाचा तो पाईप असायला पाहिजे. 3 ते 4 इंची पाईप ज्याला आपण म्हणतो त्याची डायमीटर असायला पाहिजे आणि उंची त्याची किती असायला पाहिजे किंवा लांबी म्हणू शकतो आपण तर ती खड्ड्याच्या खोलीपेक्षा किमान 1-1.5 फूट तरी लांब तो असायला पाहिजे. असे 1, 2, 3, 4 पाईपचे तुकडे आपण घेऊ शकतो आणि हे पाईप खड्ड्याच्या कोपऱ्यांमध्ये ठेवायचे आणि एका खड्ड्यासाठी 3 ते 4 पाईप जरी आपण घेतले तरी तेच पाईप आपल्याला काढून दुसऱ्या खड्ड्यासाठी, तिसऱ्या खड्ड्यासाठी म्हणजे असे आपण हजारो खड्डे जरी करणार असाल तरी पाईपचा एकच सेट आपण त्या ठिकाणी परत परत सगळ्या खड्ड्यांसाठी वापरू शकतो. आता खड्ड्या भरण्यासाठी आपण काय करायचंय की चांगल्या प्रतीची माती आणि खताने जसं मगाशी मी सांगितलं तो खड्डा भरून घ्या आणि जो काही पाईप आपण आतमध्ये ठेवलेला असेल कोपऱ्यांना त्या पाईपमध्ये मात्र एक मिश्रण आपल्याला भरायचंय. ते कशाचं करायचंय तर जाड वाळू, गांडूळ खत, पालापाचोळा, वेस्ट डिकम्पोजर म्हणजे जैविक खत जे काही असेल आपल्याकडे यांचं मिश्रण तयार करून ते पाईपमध्ये आपल्याला भरायचं आणि भरत असताना एक काळजी घ्यायची की त्या जमिनीच्या लेवलपेक्षा त्या वाळूच्या कॉलमची उंची ही 6-7 इंचाने तरी जास्त असली पाहिजे. ती का जास्त असावी पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला लक्षात येईल.
आता या भरलेल्या खड्ड्यांमध्ये म्हणजे खड्ड्यात माती आपण भरलेली आहे आणि त्या पाईपमध्ये आपण वाळूचे कॉलम तयार केलेले आहेत. ज्या वाळूमध्ये आपलं सेंद्रिय खत पण आहे, पालापाचोळा पण आहे आणि वेस्ट डिकम्पोजर पण आहे. तर असं सगळं भरून झाल्यानंतर वृक्षारोपण तुम्ही लगेचही करू शकता किंवा नंतर कधीही केलं तुम्ही. आता तुम्ही खड्डे करून भरून घेतले आणि वृक्षारोपण नंतर कधीही केलं तर काही हरकत नाही. तर हे खड्डे भरून झाल्यानंतर पीव्हीसी पाईप आपल्याला हाताने ओढून घ्यायचा आणि तो सहजपणे ओढला जातो. आता या ठिकाणी आपल्याला दिसतंय की तो पाईप सहजपणे ओढला जातोय आणि पूर्ण ओढून झाल्यानंतर त्या ठिकाणी वाळूचा एक कॉलम तयार झालेला आहे. आता इथे बघा तुम्ही की तो वाळूचा कॉलम तयार झाला आणि वर थोडासा मातीचा एक ढीग तयार झालेला आहे. जेणेकरून बाहेरून येणारं पावसाचं पाणी किंवा इरिगेशन वॉटर हे त्या ठिकाणी माती जाऊन तो कॉलम चोकअप होणार नाही, यासाठी तो वाळूचा छोटा ढीग वरती असणं गरजेचं आहे. आता झाडाला आपल्याला आळव तयार करून घ्यायचंय. मग ते आपल्याला जशा पद्धतीने करायचं असेल, रिंग बेसिन करायचं असेल, बेसिन एंड माउंट करायचं असेल, त्या पद्धतीने आळं तयार करून घ्या आणि त्या झाडाला आपल्याला पाणी द्यायला हरकत नाही. पाणी दिलं म्हणजे काय होईल, त्या वाळूच्या कॉलममधून ते जास्तीत जास्त खाली मुळांपर्यंत सहजपणे जाईल. आणि या कॉलममध्ये आपण जे वेस्ट डिकम्पोजर टाकलेलं आहे आणि पालापाचोळा टाकलेला आहे, त्याच्या वासाने त्या जमिनीतले जे गांडूळ आहेत, हे नैसर्गिकपणे आपल्या जमिनीत जे काही गांडूळ असतात, प्रमाण जरी कमी झालेलं असेल, तरी त्याचं अस्तित्व मात्र निश्चितच आहे. तर ते गांडूळ त्या खड्ड्याकडे आकर्षित होतील आणि एकदा का त्या खड्ड्यामध्ये गांडुळाचं प्रमाण वाढलं, की आपोआपच नैसर्गिकपणे त्या खड्ड्यातली माती इम्प्रूव्ह होत राहते आणि आपल्याला फारसं मेंटेनन्स न करता सुद्धा त्या झाडांना चांगल्या प्रकारे यशस्वी करता येतं. तर मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की फक्त खड्डे भरत असताना पीव्हीसी पाईप वापरून जर वाळूचा कॉलम तयार केला तर निश्चितपणे त्या झाडाची वाढ चांगली होण्यासाठी ज्या ज्या आवश्यक गरजा आहेत, पाणी मुरणं असेल, पाण्याचा निचरा असेल आणि परत हवा खेळती राहणं असेल, या सर्व गरजा त्याच्या सहजपणे पूर्ण होतात आणि त्यामुळे आपलं वृक्षारोपण जास्तीत जास्त यशस्वी व्हायला मदत होते. तर या पद्धतीचा निश्चितपणे आपण वापर करावा. आपलं वृक्षारोपण जास्तीत जास्त यशस्वी व्हावं अशा शुभेच्छा देतो आणि इतर काही व्हिडिओ आपल्याला लिंक या ठिकाणी दिलेली आहे, ती पण आपण बघा आणि या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा. धन्यवाद.